स्वप्नील पंडित सचिव महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना यांच्या वतीने अतिश भांडेसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज झालं। अतिश भांडे आपण पुन्हा एकदा मंचावरती या। स्वप्नील पंडित यांच्याकडून तुमच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे। अतिश भांडे आपण पुन्हा एकदा मंचावरती या, तुमच्यासाठी कॅश प्राइज आहे। पहिल्याच बॉलवरती क्लीन बोल्ड महत्वाची विकेट प्राप्त केले ते कमलेश पाटीलने। डीजे हनुमंत महाबळी रावणाची दाढी झाली आणि श्री हनुमंताचा जयघोष करणारे हे गीत आपण डीजे कडून ऐकलं आणि महाशक्तिशाली दोन संघ एकमेकांच्या विरोधात मात्र इथे उभे टाकलेत। पहिल्याच बॉलवरती विकेट गेल्यानंतर अजय जाधव यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहण्यालायक राहिलं, कारण महत्वाची विकेट होती ती अर्थातच कमावले इथे। दिशो हलक्या त्यानं फक्त चेंडू ढकलला, स्टिअर केलाय बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर हातातून चेंडू दिसतोय। हे फार कमी वेळा पाहायला मिळतं। स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय जितेंद्रभाई पाटील मुख्य मंचावरती उपस्थित आहेत। अक्षयजी महाले गरंदाज मिजाजचे प्रवर्तक, त्यांच्या हॉटेलचा तडका तर सगळेच जण आजमावतात, परंतु त्यांनी जी बॅटिंग पाहिली त्यांनी आवर्जून सांगितलं हा बॅटिंगचा तडका काही वेगळाच होता। ठसका देऊन गेला तो आरसीसी पेटला अतिश भांडेचा। काय वेग होता, प्रचंड वेगवान चेंडू ऑन द स्टंप्स, परंतु शेवटी बचाव केला तो फलंदाजाने। दुसरी धाव फलकावर 2 धावा 4 ओव्हरचा सामना असेल। चेंज द गेम वडवली बी आणि त्यांच्या विरोधात चीता कॅम्प ट्रॉम्बे या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत। चीता कॅम्पचा आपण उल्लेख केला ना तर व्यावसायिक संघांमध्ये या विभागातील अनेक वेगवान गोलंदाज या विभागाने दिलेले, चीता कॅम्पने दिलेले। बाउन्सर त्यावरती कडा प्रहार, हाफ ट्रॅकर बॉल वरती बॅकफुटला जाऊन पंच केलाय बॉल, चांगली फिल्डिंग। आकाश होता त्या ठिकाणी। 2 धावा इथे जोडल्या जातील, 2 धावा वाचवल्यात। म्हणूनच मगाच्या बॅच मध्ये मी आवर्जून म्हटलं की जेव्हा चेंज द गेम वडवली बी संघ मैदानात फिल्डिंग करतो तेव्हा त्यांचा 12th मन हा आतमध्येच ऍक्टिव्ह असतो। अर्थातच त्यांचं फिल्डिंग डिपार्टमेंट किमान ते 10 ते 12 धावा वाचवतातच, आणि जेवढ्या धावा वाचवाल तेवढं टार्गेट कमी, फलंदाजाचं काम सोपं। धावसंख्या 4। हा वेग किती प्रचंड आहे, फक्त दिशा दिली चेंडूवरती स्क्वेअर लेगला फिल्डर। इथे मिस्टेक झाले, 2 क्षेत्ररक्षक एकमेकांच्या समोर आले। कोण घेणार यामध्ये मात्र 2 धावा इथे चोरल्या। प्रत्येक धाव महत्वाची आहे। 2 धावेने स्कोर पुनश्च एकदा जाऊन पोहोचले ते 6 वरती। पहिल्याच बॉलवरती विकेट आली होती, त्यानंतर संयमाचं क्रिकेट दाखवत असताना नोमन आणि त्याच्या साथीला तो आसिफ। चीता कॅम्प ट्रॉम्बे विरोधात चेंज द गेम वडवली बी, यानंतर माहुलगाव विरोधात लढत होईल ती गोटेगर बी। दोन्ही कॅप्टनला मी रिक्वेस्ट करतोय की आपण टॉस करण्यासाठी सज्ज राहा। 4 ओव्हरच्या मॅचेस फायनल मध्ये हनुमान डवळेपाडा संघ जाऊन पोहोचलाय। मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात, थोडा थांबला, 1 बाउन्स त्याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय। रुपेश होता त्या ठिकाणी। 1 धाव इथे घेतली जाते। पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय। कमलेश पाटीलने धावा दिल्यात त्या मात्र 7, विकेट 1 घेतले।
चांगला खेळ राहिला अमोल चव्हाण, त्याचबरोबर आदम मुजावर, साजिद शेख, मुस्तकीन खान चांगले खेळलेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालाय ऋतिक पाटील, आणखी एक नामवंत खेळाडू या टीमचा. टोटल 13 बाईक या खेळाडूच्या नावावरती आहेत. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाचा उत्कृष्ट फलंदाज या वर्षीचा. वाईड लाईनला चिकटून हा चेंडू टाकला होता. तुम्ही शफल होणार तर निश्चितच बॅटरच्या ऐवजी गोलंदाजाच्या फेवर मध्ये निर्णय दिला जाणार. चांगली अंपायरिंग, निर्धाव चेंडूची सांगता ऋतिक पाटील कडून. प्रेक्षक वर्ग अद्यापही उपस्थित या क्रीडांगणावरती. सर्वांचं सहर्ष स्वागत पुनश्च एकदा आणि सर्वांचे आभार देखील. प्रयत्न करतोय विकेट कीपर पासून थोडा झेल दूर होता. एकदा इथे घेतली जाते. 4 ओव्हरच्या मॅचेस पॅशन प्लस प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी एक अनोखं पारितोषिक. अद्यापही लकी ड्रॉ बाकी आहे. आदरणीय हेमंतजी चव्हाण नेरळ शहर अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं मात्र सहर्ष स्वागत. आणि त्याच समेत आदरणीय सुभाषजी नाईक सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पेस कट करण्याचं काम केलं ते मात्र ऋतिकने. एकेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले ते 9 या धावसंख्येवर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. ऋतिक पाटील गोलंदाजी करतोय. हा चेंडू थोडा खाली राहिला. आपल्याच फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवलाय. पहिल्यांदा डायरेक्ट हिट करणार होता, त्यानंतर त्याने ओळखलं की फलंदाज फार दूर वरती आहे. स्वतः जाऊन त्याने धावचित केले फलंदाजाला. दुसरा धक्का ट्रॉम्बे चीता कॅम्प ट्रॉम्बे संघाला. पहा जबरदस्त घोषणा या क्रीडांगणावरती. चॉप करण्याचा प्रयत्न होता. विकेट किपरच्या पायाला चेंडू लागला. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव इथे घेतली जाते लेग बाईटच्या स्वरूपात माफी असावी. पायाला विकेट किपरच्या चेंडू लागला. धावफलक 10 धावसंख्या धावफलकावरती आहेत. बॉलिंग अटॅक चांगला आहे, प्रश्नच येत नाहीये ट्रॉम्बे चिता कॅम्प या संघाचा. वडवली बी पहिलं षटक कमलेश पाटील फक्त धावा दिल्या 7. ऋतिक पाटीलने हे चांगलं षटक टाकलं आतापर्यंत. 5 चेंडूंमध्ये फक्त धावा दिल्यात त्या मात्र 3, त्यामध्ये एक लेग बाईटची. समोर खेचलाय चेंडू ऑन द टोज. लॉंग ऑनच्या वरतून उमरने बॉल पाठवलाय जितेंद्रभाई पाटील यांच्या बानवरून. अगदी सरळ षटकार, साधावा. लगेचच मॅचला सुरुवात करा, एकत्रित येऊ नका. नेक्स्ट मॅच माहुलगाव आणि त्यांच्या विरोधात असेल गोटेकर बी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही रिक्वेस्ट करतोय की आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी यावं. मगाशी देखील मी उल्लेख केला की माहुलगाव म्हटल्यानंतर गेली 4 ते 5 वर्ष हा संघ कर्जत तालुक्यात येतोय. चांगला खेळ त्यांचा राहिलाय. सावळे संघ यावर्षी दिसला नाही असे अनेक प्रेक्षक वर्ग म्हणतात. किरण पवार हे नाव नेहमीच चर्चेत राहिलं कर्जत नगरीमध्ये. किरण पवार असला की गर्दी असते, हमखास गर्दी असते.
ISPL ला देखील त्याचं सिलेक्शन झालं नाही, थोडा बॅकफूट वरती आहे, परंतु येत्या काळात निश्चितच किरण पवार मात्र त्याच फॉर्म मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल. सर्वाधिक मोठा धक्का तर हा होता की मंगेश वैतीचं देखील सिलेक्शन नव्हतं ISPL मध्ये. असे बरेचसे खेळाडू आहेत, यादी काढली, परंतु सर्वांना शुभेच्छा देऊया. येत्या काळामध्ये ISPL आणखी बहरेल आणि सर्वांनाच मात्र संधी मिळेल. धावसंख्या 16. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूने सांगता करतोय तो शुभम पाटील. धावफलक येते मात्र 16. हरेश्वर भोईर यांच्या वतीने चिता कॅम्प ट्रॉम्बे टीम साठी पारितोषिक आले. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. मिस टाइम स्ट्रोक आणि इथे लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक पुढे सरसावला होता, परंतु उमरने थांबवलं. जयेश होता त्या ठिकाणी तैनात. वेगानं थ्रो त्याने केला. उमरने काय तो फटका खेचला अगदी समोर. सिंगल ने स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय 17 वर. हा जो स्टँड मधून आवाज येतोय ना, त्या स्टँड मध्ये ओव्हर समाप्त झाल्यानंतर आपण जाऊया. नक्की आषाढ्याचे भाऊजी नक्की कोण आहे ते तुम्हाला दाखवतो. धावसंख्या 17. उमर सध्या मैदानात चांगली बॅटिंग करतोय. आल्या आल्या त्याने आक्रमण केले, एक षटकार खेचलाय त्याने अगदी समोर. शुभम पाटील फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे आणि तिथे घेतला गेलाय झेल आणि ते बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय वेस्ट साइड साठी. वेस्ट साइड साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसरे पंच या पण त्वरित. अगदी चाणाक्ष आहेत सर्व. कॅप्टन कमलेश पाटीलने लगेचच पंचांकडे आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय इथे आलेला आहे. फेअर डिलिव्हरी. फलंदाज बाद. उमर आणखी एक धक्का. ट्रॉम्बे साहेबांची सेना. धावफलक 17. फलंदाज बाद झालाय तो उमर. नवीन फलंदाज अजिंक्य मैदानात दाखल झालाय. 4 ओव्हरचा सामना आहे. टप्पा पडतोय, वळण घेतोय. हलकीशी हरकत या चेंडूवरती पाहायला मिळाली शुभम कडून. बॅटिंगचा आपण विचार केला तर आतापर्यंत एकच षटकार आलाय, एकच आक्रमण झालं आतापर्यंत. बाकी चौकारही आलेले नाहीयेत. कमलेशने साथ दिल्या, ऋतिकने चांगली गोलंदाजी केली, परंतु उमरने लास्ट बॉल वरती षटकार खेचला. शुभमचा आपण विचार करतोय, त्याने फक्त एकच धाव दिला आणि उमरला त्याने बाद केलंय. प्रयत्न होता ऑन साइडला मिड विकेटची बाउंड्री टार्गेट करायची होती, परंतु यावेळी वेग दाखवला तो शुभम पाटीलने. जबरदस्त गोलंदाजी सध्याच्या घडीला चालू आहे. जुशो लवकर आउट झाला. नोमन अजूनही मैदानावरती. आसिफ काही जास्त करू शकला नाही. उमरने एक षटकार मारला, तो बाद झाला आणि सध्या अजिंक्य 2 डॉट बॉल खेळतोय. माहुलगाव आणि त्याचबरोबर गोटेगरबी दोन्ही कॅप्टन टॉस साठी या 4 ओव्हरचे सामने आहेत आता सगळेच बाकीचे. फुल टॉस बॉल गॅप मध्ये स्ट्रोक. एक क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही. बॉल चालला फाईन लेगला. मिळतील धावा 4. चौकार. थँक्यू डीजे. ही पब्लिक कुठे आहे? सर्वांचं सहर्ष स्वागत. भाई तुम्ही स्टँड बनवले, त्यांनी स्वतःचा स्टँड बनवलाय तिकडे टेकडीवरती खास एकदम. त्यांना तुमची स्पर्धा पाहायची. हात दाखवतायत. फक्त पुढे येऊ नका, तिथेच थांबा. तेवढी दक्षता घ्या बस, बाकी काही नाही. परंतु तुमचं सहर्ष स्वागत. जुने दिवस तुम्ही आठवले. आणि ही पब्लिक आता आणखी एक धमाका पब्लिकचा. डायरेक्ट गॅलरीत येत.
टेरेस फ्लॅट तिथून पाहतायत. हिरा नंदिनीला देखील तुम्ही फिकं पाडलंय. गरवारे स्टँडला देखील फिकं पाडले तुम्ही. समोरच्या अगदी जी टोलेजंग इमारत आहे तिथे ते बसलेत. अगदी मस्तपैकी आनंद घेत आहेत. तुमचं देखील सहर्ष स्वागत. दक्षता घ्या हीच नम्रतेची विनंती. अरे भाऊजी राहिले आषाणेचे. तीन ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. धावफलक येते मात्र 21-21. धावांची गरज आहे सध्या खूपच. मोठ्या लक्ष उभा राहायचं असेल तर पहिल्या चेंडूवरती अपील केली जाते आणि इट्स आउट डिक्लेअर बाय अंपायर. आणखी एक फलंदाज बाद. जितेंद्रभाई पाटील दरवर्षी ही स्पर्धा आपल्यासाठी घेऊन येतात. हे तिसरं पर्व आहे. पहिल्या पर्वामध्ये श्री हनुमंत जयंती आपण साजरी केली. दुसऱ्या पर्वामध्ये श्री राम नवमी आपण साजरी केली. तिसऱ्या पर्वामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव आपण पाहिला. वर्धापन दिन सोहळा देखील आपण इथे खूप मोठ्या उत्साहात साजरा केला. आता चौथ्या पर्वामध्ये संदीप काय असेल याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे. प्रयत्न करतोय लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक, परंतु त्याच्या डोक्यावरून नाही तर काय फिल्डिंग केले कमलेश पाटील. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कमलेश पाटील साठी. लाजवाब अफलातून ग्रामीणचा हा चीता. काय फिल्डिंग केले त्याने. लॉंग ऑनच्या दिशेने अद्यापही निर्णय येणं बाकी आहे, परंतु त्याचे प्रयत्न कमलेश पाटीलचे प्रयत्न तुम्हाला आवडले असतील तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्याच्यासाठी. हे ग्रामीणचे खेळाडू इंटरनॅशनल लेवलची जेव्हा फिल्डिंग करतात, आंतरराष्ट्रीय दर्जा, नुसता दर्जा नाही तर वरचा दर्जा, A1 क्वालिटीचा दर्जा. पाहूया आता पंच निर्णय काय देत आहेत याकडे सर्वांचं लक्ष आहे. या धावा जर का त्याने रोखल्या असतील ना तर या स्पर्धेतील बेस्ट फिल्डरचा एक किताब त्याला देऊन टाकावा. एवढे प्रयत्न त्याने जबरदस्त केलेत. पंच इथे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कमलेश पाटील साठी. या धावा त्याने रोखल्यात. कमालीची फिल्डिंग. ऍक्शन रिप्ले tenniscricket.in ची टीम. हा पहा पटका लॉंग ऑनला एवढा उंच गेला होता, एवढा उंच लॉंग ऑन टॉवरच्या वरतून लॉंग ऑनच्या दिशेनं तिथे होता कमलेश पाटील चीथा. त्याने धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. जबरदस्त फिल्डिंग, वरच्या दर्जा फिल्डिंगचा. धावसंख्या 23-23. प्रयत्न करतोय चीता कॅम्प ट्रोंबेस हा संघ धावांसाठी. धावांची गरज आहे. मोठे फटके त्यांना खेचावे लागतील. वेगवान चेंडू होता अनिल पाटीलचा. बीट करतोय फलंदाजाला. निर्धाव चेंडूची होते इथे सांगता. ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन पकडून इथे गोलंदाजी सध्याच्या घडीला चालू आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील इथे तयारीत राहा. जास्त उशीर करून चालणार नाही. 2 एक्स्ट्रा मॅचेस आज आहेत. सेमीफायनल आणि त्याचबरोबरीने फायनल. एक फायनल मात्र झालेली आहे सेमीफायनल. त्यामधून जे हनुमान डवळेपाडा संघ फायनलला पोहोचलाय, पराभूत झाला तो मायरा 11 मार्केवाडी. त्यांचे खेळाडू अद्यापही उपस्थित आहेत. 23 धावा. लास्ट ओव्हर. बनसे रायगड चषक. कबर्सला फटका खेचला. क्षेत्ररक्षक दूरवर पाठला करतोय आणि ते बॉल चाललाय सीमारेषा पार. 2 बाउन्स चौकार. 4 धावा. चे प्रयत्न सातत्याने इथे चालू आहेत.
धावफलक 27-27. मिस टाइम स्ट्रोक. 3 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध हा चेंडू मात्र इथे पडला. एक धाव. मोईनला स्ट्राईक हवी आहे आणि फलंदाज होईल इथे धावबाद. दमदार असं कार्य आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांचं. धावफलक येते मात्र 28. आता सर्व प्रेक्षकांना उत्सुकता लागले की लकी ड्रॉची कोण पटकावणार ती स्पोर्ट्स सायकल. कोणता नशीबवान तो प्रेक्षक असेल. लॉंगांच्या दिशेने फटका खेचला. एक धाव तर निश्चितच मिळणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेक करतोय कमलेश पाटील. हातातून चेंडू निसटला. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु इथे फलंदाज आपापल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतायत. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. चीता कॅम्प ट्रॉम्बे संघाची धावसंख्या 30 झाले. त्यांचा अतिरिक्त खेळाडू फार खुश दिसतोय. त्याला अपेक्षित अशा धावा झालेल्या आहेत. 30-31 धावांचा पाठलाग करायचे तो चेंज द गेम ओडब्ल्यू बी या संघाला. या आपण जाऊया टॉस कडे जिथे जोडले जातील आमचे निखिलजी वाकळे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो नेरळ आदरणीय हेमंतजी चव्हाण साहेबांना आपण इथे विनंती करूयात की प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण या. आपलं सहर्ष स्वागत आहे. टॉस करता एका बाजूला माहुलगाव आणि त्या विपक्षामध्ये एका बाजूला गोठेकर बी. दोन्ही टीमचे कॅप्टन चला आपण टॉस करता या. माहुलगाव आणि त्या विपक्षामध्ये गोठेकर बी संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन्स निखिल. गोठेकर बी संघाचा कर्णधार गणेश. आपला कॅप्टन लवकर पाठवा. इथे सर्वजण उपस्थित आहेत. मी टीम गोठेकर बी संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण नाणेफेक करण्याकरता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मनसे रायगड चषक. चला गोटेकर बी टीम आपण लवकरात लवकर टॉस साठी या. भाई आज आपली सकाळच्या सत्रामध्ये स्पर्धा संपन्न होईल परंतु संदीप येत्या किती तारखेला 7 तारखेला 7 एप्रिलला भैरवनाथ गारपोली ज्युनियर या संघाकडून मनसे चषक ज्युनियर मनसे चषक ज्युनियर पहा सामना मात्र येणार आहे. चेक. सामना 4 षटकांचा असणार आहे आणि आदरणीय चव्हाण साहेब इथे टॉस करतील. राजमुद्रा इज द कॉल आणि इट्स मनसे रायगड चषक 2024. टॉस जिंकलाय माहुलगाव संघाने. आपला निर्णय काय असणार आहे. सामना 4 षटकांचा आहे. आम्ही पहिला बॅटिंग करू. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणार आहात आपण. इथे एकंदरीत थांबतोय. दोन्ही संघांना शुभेच्छा या मॅच करता. आणि एका बाजूला गोठेकर बी आणि त्या विपक्षामध्ये माहुलगाव. ही लढत ज्यावेळी सुरुवात होईल. टॉस जिंकला इथे टीम माहुलगावनं आणि इथे निर्णय स्वीकारला त्यांनी तो क्षेत्ररक्षण करण्याचा. थँक्यू.
पहिल्या सत्राचा खेळ इथे समाप्त झाला. आकर्षक ट्रॉफीज या स्पर्धेच्या तुम्ही पाहतात. मनसे रायगड चषक 2024 आज समालोचन कक्षामध्ये तुम्ही ऐकतायत. पेशाने इंजिनियर परंतु तितकेच सुंदर असं मराठी समालोचन त्यांच्या वाणीतून आपण नेहमी ऐकतो. वाड्याचा आवाज. त्यांची जन्मभूमी जरी वाडा असली तरी सुद्धा कर्मभूमी ही कर्जत आहे असे आमचे निखिलजी वाकळे आणि आमचे सिनियर कॉमेंटेटर अर्थातच संदीपजी बोराडे हे आपल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी इथे उत्सुक आहेत. धन्यवाद. दरम्यान आपण पाहतो या ठिकाणी नेरळ शहर अध्यक्ष हेमंतजी चव्हाण सर उपस्थित आहेत. यांचा सन्मान करण्याची विनंती. हेमंतजी चव्हाण या आपण मंचावरती, ज्यांच्या शुभ हस्ते नुकताच या ठिकाणी टॉस संपन्न झालाय. हेमंतजी चव्हाण नेरळ शहर अध्यक्ष, त्याचसमोर त्या ठिकाणी नेरळ शहर उपाध्यक्ष सुभाषजी नाईक सर उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. आदरणीय सुभाषजी नाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. नेरळ शहर उपाध्यक्ष यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. आणि जसं मंचावरती आपण पाहतोय या ठिकाणी घरंदाज मिजाज चे मालक उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत आणखी एक स्पेशालिटी खरं म्हणायला गेलं तर 4 पट्ट्यामध्ये निर्माण झाली आहे. फार चांगली स्पेशालिटी आहे. खरं म्हणायला गेलं तर पुढारी पान शॉप सचिनजी पाटील, आणि खरं म्हणायला गेलं तर पान बनवण्यात कोणत्या पद्धतीत ते मास्टर आहेत सांगायचं झालं तर फुलचंद मास्टर म्हणून त्यांची ओळख आहे. अगदी पुढारी पान शॉपचे सचिन पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा सत्कार या सन्मान या मंचावरती केला जातोय. त्याचसमोर त्या ठिकाणी आदरणीय मुकीजी गायकवाड सर उपस्थित आहेत. ओ क्या बात है. विनंती. ऋतिक पाटीलचा फलंदाजीचा जलवा. स्क्वेअर लागला. षटकार साधाबा. त्यांची टॅगलाईन मस्त आहे, खाता का नेता. हा, त्यांनी जो उद्घाटन सोहळा केलेला ना, मला असं वाटलं की एखाद्या दागिन्यांच्या शॉपचं उद्घाटन सोहळा होता की काय तो. अशी ब्रँड लॉन्चिंग जर का कुठल्या शॉपची होत असेल तर क्या बात आहे, प्रश्नच येत नाहीये. चला, षटकार मात्र इथे आलाय. धावफलक जाऊन पोहोचलंय ते 7 वरती. पाठलाग चालू आहे. 31 धावसंख्येचा चेंज द गेम ओढवली बी टीम कडून. या ठिकाणी आपण पाहतोय आमचे पंचांकडे अपील आणि इट्स अ बिग विकेट, बिग ब्लो. महत्वाची विकेट. सुवर्ण बळी टिपलाय. गोलंदाज सोहेलने बाद केलंय ऋतिक पाटीलला. आणखी एका सन्मानाकडे आपण वळूया. अर्थातच जितूबाई स्पर्धा चालू आहे आणि अक्षय महाल यांनी फार चांगला उपक्रम आपल्या हातात घेतला होता. अर्थातच मराठी भाषा उंचवण्यासाठी रील्स बनवायला त्यांनी भाग पाडलं आणि त्याच्यातून एक चांगला उपक्रम राबवला. परंतु आपल्या स्पर्धेच्या व्यासपीठाच्या रील्स सुद्धा आता उद्याला तुम्हाला त्या व्हायरल झालेल्या पाहायला मिळतील. अगदी tenniscricket.in तर टीम आगेच, परंतु आपल्या समवेत आम्ही नेहमी तो डायलॉग वापरतो. खरं म्हणायला गेलं तर छोटा पाकिट बडा धमाका. रील्स मेकर गौरव मांडवकर या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. रील्स मेकर गौरव मांडवकर या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. बाईंच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहतोय. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असं हे व्यक्तिमत्व या मंचावरती. संदीप, मला एकच म्हणायचे, आपण महाराष्ट्रात राहतो, आपली मातृभाषा मराठी आहे, तरी सुद्धा ती वाढवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. ही शोकांतिका आहे, काही चांगली गोष्ट आहे. म्हणूनच राज ठाकरे का असावेत याचं मागचं एक कारण आहे.
जी गोष्ट आपली आहे ती आपल्याला वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. हुक केलाय बॉलला, स्क्वेअर लेगला फिल्डर होता परंतु त्याच्या अगदी उजव्या बाजूने बॉल काढला आकाश पाटील, धाडलाय सीमारेषा पार, चौकार वडवली टीमसाठी. विषय तर निघालाच आहे मराठी भाषेचा, तर आणखी एक महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो. 1960 ला 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. 100हून अधिक हुतात्मे झाले तेव्हा महाराष्ट्र राज्य स्थापन झाला. परंतु त्या महाराष्ट्र राज्याला महाराष्ट्र गीत अधिकृतपणे तब्बल 60 वर्षानंतर मिळालं. मग ही शोकांतिका आहे का चांगली गोष्ट आहे हे तपासलं पाहिजे प्रत्येक मराठी माणसाने. म्हणूनच राज ठाकरे का हवेत या प्रश्नाचं उत्तर ते आहे. चौकार आलाय, धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 12 वरती. पाठलाग चालू आहे सध्या 31 धावसंख्येचा. ऋतिक पाटीलची विकेट घेतल्यानंतर असं वाटलं की दबाव वाढेल, परंतु आकाश पाटीलनं केले ते आक्रमण. केसला इथे चौकार. 19 चेंडू 19 धावांची गरज. हा वेगवान चेंडू होता, थोडा खाली राहिला सोहेलचा, ऑफस्टिकच्या अगदी बाजूने निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलक आहे ते 12 आणि आता 18 चेंडू विजयासाठी गरज आहे ते 19 धावसंख्येची. मगाची फुल टू एकदम गर्दी होती. आता जे दर्दी क्रीडा रसिक आहे, थंडी देखील थोडी आता वाढले. मगाशी गर्दी आता दर्दी, आणि दर्दी क्रीडा रसिक जेव्हा येतात आपापल्या संघाला पाठबळ देण्यासाठी येतात. पहा तो स्टँड भरलेलाच आहे, तो अगदी लकी ड्रॉ होईपर्यंत स्टँड भरलेलाच दिसेल एवढा मला कॉन्फिडन्स आहे. तिकडे समोरचा देखील स्टँड भरलाय, सर्वच्या सर्व स्टँड भरले. टेकडी स्टँड एक नवीन तयार केलाय खास प्रेक्षकांनी. आपल्या डाव्या बाजूला जितूबाई, अद्यापही प्रेक्षक वर्ग उभे आहेत परंतु ते आहेत मैदानावरती, त्यांना आवडते ही स्पर्धा आणि आवर्जून सगळेजण कौतुक करतात. तुम्ही कुठेही फिरा, तुम्हाला आवर्जून एक नारा ऐकायला मिळेल की जितूबाईंची स्पर्धा काहीतरी खास असते आणि ते 8 संघ खेळवतात, ही सर्वात चांगली गोष्ट आहे. नाहीतर 12, 14, 16 तसे काय 7-12च. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 12 वरती. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायचे त्या मात्र 19. कोणत्याही आयोजकाबद्दल काही चुकीचं बोलायचं नाहीये, परंतु क्रिकेट जर का चांगला अधिक करायचं असेल तर त्या जुन्या संकल्पना 8ची पुन्हा एकदा यायला पाहिजे. लॉंगॉनच्या दिशेने खेळण्याचा हा प्रयत्न होता, व्यवस्थित टायमिंग जोडलेलं नाहीये. कार्पेटच्या सगळ्यांना बॉल निघून चाललाय. लॉंगॉनला 1 धाव इथे जोडली जाते. चेंज द गेम ओढवली बी. अजयजी जाधव, त्याचबरोबर आमचे खांबाळे साहेब आणि भरत बागीत यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्यांच्या विरोधात चिता कॅम्प ट्रॉम्बे. चिता कॅम्प ट्रॉम्बेवाले लास्ट इयरचे चॅम्पियन आहेत. कव्हरच्या वरतून बॉल उडवलाय, गॅप शोधले, 1 बाउन्स, बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकार. रात्रीमध्ये देखील आपण पाहिलं दमदार पॅकर महाराष्ट्रातील आता, कारण श्री 11 नावाचा देखील दबदबा वाढत चाललाय. नरेंद्रजी गोमारे त्यांचे सर्व साथीदार. श्री 11 मोहाचीवाडी संघ काल सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. खोलवर टप्प्याचा हा चेंडू गोलंदाजीसाठी बोईन. म्हणूनच मगाशी देखील उल्लेख केला की या चिता कॅम्प या संपूर्ण परिसरातून मुंबई नगरीला अर्थातच मुंबापुरीला व्यावसायिक संघांना वेगवान गोलंदाज दिलेले आहेत. या संपूर्ण परिसराने आज माहुलगाव संघ देखील खेळतोय, आणखी एक मुंबई उपनगरातील हा संघ. 17 धावा. फुलटॉस बॉल, कव्हर ड्राईव्ह, डीप मध्ये फिल्डर तैनात करण्यात आलेला आहे. 1 धाव. 31 धावसंख्येचं लक्ष इथे ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याचे पाठलाग करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 वर. 18 धावा.
फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगला फिल्डर आणि तिथे झेल सुटलाय. दुसरी धाव घ्यायची आहे. कॅचेस विन द मॅचेस आणि वेगाने 2 धावा त्याने कंप्लीट केल्यात. संधी होती अशा कॅचेस या सिच्युएशनला घेणं फारच गरजेचं आहे. झेल सोडू शकत नाही तुम्ही. एवढी मोठी स्पर्धा आहे. मनसे रायगड चषक 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव फलक 20-31 चा पाठलाग चालू आहे आणि आता 12 चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज. 12 चेंडू 11 ची गरज. ट्रॉम्बे चिता कॅम्पचे 12th मन देखील फार हुशार आहेत. हिंदी कॉमेंट्री देखील ते करतात अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचले. येत्या काळात तोही क्रिकेटर होईल. खरं तर त्याला आतमध्ये घ्यायलाच पाहिजे होतं स्क्वॉड मध्ये. मस्तपैकी इनर वगैरे टाकून आलाय. क्रिकेटची आवड आहे. क्रिकेटची आवड असली की सर्व गोष्टी घडतात. आवड असायला पाहिजे. पहा भैरवनाथ अगदी गारपोलीचे असे काही खेळाडू उपस्थित आहेत या मंचावरती ज्याने 1984 ला क्रिकेटची स्पर्धा भरवली होती. 5 दिवस 64 संघांना त्याने संधी दिली होती. 64 संघांना. पहा ते देखील मग क्रिकेट राखतात ते त्यांच्या. म्हणूनच एवढं दिमागदार आयोजन ते करू शकतात. नबीउल आलाय गोलंदाजीसाठी. 12 चेंडू 11 ची गरज. नो बॉल. आता ही धोक्याची घंटा. 1+1 धावसंख्या 22 आणि आता 12 चेंडू विजयासाठी गरज असेल 10 ची आणि नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. 12 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज. 1+1 अशा 2 धावा आल्या. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. नामी संधी चालून आली. आता चेंज द गेम वडवली बी टीम साठी. कमलेश पाटील आणि त्याच्या साथीला तो आकाश पाटील. कल्पेश माफी असावी. आणि ते अगेन इट्स अ नो बॉल. गिफ्ट स्वीकारले वडवली बी टीमने. पंजा दिलाय. नो +4 5 धावा. सामना खुला. या टीमने चला दोन्ही संघ पुढचे गोटेगर बी आणि त्यांच्या विरोधात माहुलगाव तयारीला लागा. यानंतरची लढत आपली 4 ओव्हरचा सामना असेल. बरेच सामने अद्यापही बाकी आहेत. डायरेक्ट हिट तर झाला नाही. इथे नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटरही धावला नाही. एकही धाव नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगता. फ्रीडचा चेंडू होता. 4 धावांची गरज आहे. ते धावाला का सांगतात कारण मागची मॅच तशी झाली. एकदा ताक दुधाने तोंड फोडलं ना की माणूस ताकही फुंकून पेतो. तशी अवस्था आहे. कुठली रिक्स घ्यायची नाहीये त्यांना कारण इथे काही घडू शकतं. एखाद दुसरा चेंडू डॉट निघाला तर प्रेशर लगेचच येऊन जाईल. लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मधोमध हा फटका खेचला होता आणि निश्चितच विजयी धावा होतील की नाही ते एकच धाव जोडली जाते शेवटच्या क्षणी. इथे मात्र चेंडू अडवण्यात आलाय. 3 धावसंख्येची अद्यापही गरज आहे. सामना पुरता खुला झाला जिथे नो बॉल आले. 3रं षटक चालू आहे. असं वाटलं की कदाचित ट्रॉम्बे चिता कॅम्प हा संघ मात्र कमबॅक करेल. तसं झालं नाही. दिला भिरकावून चेंडू. पूलचा धमाका. विजयी षटकार. चेंज द गेम वडवली बी टीम साठी. ते जाऊन पोहोचले तर क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये. अभिनंदन या टीमचं आणि पुरस्कर्त्यांचे देखील अभिनंदन. आणि ट्रॉम्बे चिता कॅम्प या संघाला पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा. आणि या संघाचे जे पुरस्कर्ते आहेत तो आमचा ग्रुप आहे. लास्ट इयर त्यांचा संघ चॅम्पियन होता. त्यांना देखील पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा. आपण शुभम पाटील याने एका ओव्हर मध्ये 5 रन देऊन 1 विकेट. आणि दुसरीकडे अगदी आपण पाहिलं तर आकाश पाटीलने
7 चेंडू 17 धावसंख्येची इनिंग साकारलेले आमचे स्कोरर मित्र सांगतायत. परंतु पहिलं षटक जे टाकलं कमलेश पाटीलने तिथे 1 षटक 7 धावा त्याने दिल्या, 1 विकेट